धारापुर राज्य सिंधुला म्हणचकलो राजा बरेकनु परिपालने करता आशिलो. तेका अनेक वर्षाले बेची संतान नाशिले. अशें जावंक गेलो अनेक इतले दैवी कार्य यज्ञ कार्य हे करता करता तेका वय जाता गेले. जाल्यारी परमात्माले अनुग्रह केन्ना प्राप्त जाता हे कोणाक कळना. अशें जावंक गेलो तिगले वृद्धाप्याक एक चल्लो तेका जन्म आयलो. जाल्यारी एक घटन घडले. तेका जन्म दिता दिताची तिगेला आवय सरून गेले. राजाक मस्त बेजार जाले. जाल्ले बेची कसले एक संतोष मस्त वर्षानंतर एक चल्लेले तोंडपडीची योग आयले म्हणून. अशें हांव घेवन ते चल्लेक भोज म्हणून घेवन नामकरण करून घेवन तेगे राज्यभार कार्य करता आसा. तो चलबेची बापा बरोबरी प्रितीने ओढ येता आसा. बापा बरोबरीची खेळचे करचे उडचे करता आसा. प्रायः चल्लेक 500 वर्ष आता आयले. तेन्ना हे सिंधू राजा दिसले. म्हाका आतां मस्त वर्ष जाले. हांवें हे राज्यभार करून वच्चे मस्त कठीण. मागील चल्ल्याक जबाबदार दिया म्हळ्यार तो अजून ल्हान. कितें करचे म्हण सांगून विचार करताची तिगेलो आत्मे जाल तसल्याक भाव उरता मुंज म्हणून. ते मुंजाक आपूण घेवन सांगता पळ रे बाबा म्हाका वर्षालका तरी हांव पुनः दरबारा येवचे राज्य कारभार करून वच्चे मागीर कडेन जमतना. अशें जावंक न्हू आलचेनी हे जबाबदारी तूं पळयता वची. मागीर चल्ल्या जबाबदारी बी तुका हांव दिता आसा. ह्याक योग्य शिक्षण दिवंक न्हू नंतर ह्याक अधिकार तूं दी म्हण सांगे न्हू तिगेले भावा उंच विश्वासाचेरी ह्यो सिंधूला राजा जबाबदार दिता. तो भाव बेची प्रितीने अण्णान सांगिले स्वीकार करता. म्हणजे राजा तशीच परिपालन करते सुरुवात करता. चल्लो 100 वर्षानंतर सहजानोची त्याक एक गुरुकुला धाडून घेनो शिक्षणाक तरी एक विशेष तसली व्यवस्थे म्हणजे राजकारची सुरुवात करता. बाल्य शिक्षण ते पुराची. थोडे दिवस जाले सिंधू राजा वयोमानाप्रमाण अस्तंगत येता. सगळे जबाबदारी मुंजा उंचे येता. जाल्यारी मुंजा अण्ण कशी राज्य चलिता आशिल्ली की तशीची बरे रितीन हो बी राज्य चलिता वता. प्रायः थंय भोज राजा 12-14 वर्षाच्यो प्रायाचे जाता आसा. सगळे शिक्षण तिगेले एक व्यवस्थित रुपाचेरी उच्च मटाक येवन पावंक आसा. तो गुरुकुला भितरी आसा अजुनूची. एक दिवस म्हणजे राजा आसतना भितरी एक महान ज्योतिषी येता. तेन्ना सहजानूची म्हणजे राजा ती ज्योतिषीक हे भोज आले जन्मपत्र दाखयता जातक दाखयता. हे गेले योग कशे आसा तुम्ही सांग्या म्हणटा. ज्योतिषीने येतो पळयता. ज्योतिषीक हे जाता पळय मस्त संतोष जाता. संतोषान तो सांगता म्हणजे तुगेल्यो भावाल पोतू अत्यंत कीर्तिवंत जाता. इतलेच न्ही हे सगळे दक्षिण भारत तिगेले आद्यपदे भितर येता. इतले कित्याक 60 वर्ष तो तुगेले राज्य बरे करून पालन करता म्हण सांगते. भविष्य सांगता. एक पटी हे केन्ना भविष्य ऐकत की मुंजाक एकदम मना आघात येयले अशें जाता. जाल्यारी
सभा लोक येतात ते दाखवून घेवचे जेन्ना नासतना हा म्हण हांसून घेवन ताका धांडिता आनी ह्यो तिगेलो अंतःपुरा वता राज्याक हार करून घेवन हेगे मना भितर ही विचार सुरवात जाताची मागीर अण्णाल चल्लो 60 वर्ष राज्य करता खंय अत्यंत प्रभावी जाता खंय सगळे दक्षिणाचे ईश्वर म्हूण सांगेन तो नाव घेता खंय जर ते 60 वर्ष राज्य करता जालें आसतरी प्रायशः आनी 1-2 वर्सां भितर येतो मागीर गरिगे येता म्हण जालो हांवें ताका मागीर स्थान सोडून दिवचें पडलें म्हणजे विचारा पळोवन घे न्हू एक नमनीचे पोटे जाल स्टार्ट येता ताका जर हांवें ताका राज्य सोडलें न्ही हांवें उरून प्रयोजन कितें मागीर जिवनाक कितें अर्थ उरले म्हण सांगे न्हू पोटेजाळाचेर मस्त पश्चाताप करता ते पोटेजाळ इतलें बरें केवचें पावता म्हण सांगलें हें आतां भोजा दवरचें ना अण्णाचेर दवरचें ना ताका काणो घालता तेन्ना सगळें राज्य म्हाका मेळटा मागीर चेड पळोवंक वताची म्हणजे एक अत्याशे भितर तो म्हणजे राजेन पावता अशें जावंक न्हू त्या दिवस रात्रेकाची तो तिगेले सामंत राज जालें तसले वत्सराजा आपयसून घेता लागीं तो वत्सराजा म्हणजे राजाक अत्यंत लागीं आशिल्लो निकटवर्ती जावन आशिल्लो ताका आपूण घे न्हू सांगता आसा पळय हांव तुका एक जबाबदारी काम दिता आसा ते जबाबदारी तुवें वेवस्थित्यान करका ते कसली की म्हण सांगलें रे आजीच रातोरात वचून घे न्हू गुरुकुलांत ते चले आपूण घेवन घे न्हू रान्ना होरी कोणें नासलें तसो रान्ना व्हरून घे न्हू तेगेले गळा कट करी आनी तुवें कट केला हाय की न्ही की पळय तरी म्हाका तेगेले तोंडान रक्त दाखय काम सांगे न्हू आदेश दिता तेन्ना एक पटी हें करून उतर आयकत की तेन्ना वत्सराजा धस जावन वता मस्त पश्चाताप येता ताका कारण सिंधू राजा बी ताणें सेवे केलेले म्हणजे राजा बी तो सेवे करता आसा बरेकन आसा सहजानूची तो म्हणजे राजा सांगता राजन तुमगेले अण्णाल चलो ते खंयची एक ज्योतिषले उतर आयकूंक घे न्हू तुमी ताका मान करचे योग्य कितें तो अजुनूच सान तुमी अशें करूं गेले रे तुमी पुत्रवध केलेशी जाता तुमकां जबाबदारी दिली जाल्यार तुमगे अण्णांनी चले अशी पळोवंक घे म्हूण सांगे न्हू अशी करची योग्य न्ही म्हूण सांगे सांगता की प्रायशः मुंजाक पित्त चणवता राज्याच्या आशेक दिकांनी ह्यो एक उपदेश दिता म्हणून सांगता तशें म्हळ्यार एक काम करी तूं कितें बस तुगे काम हांव करता राजा रागान उलयची सुरवात करता तेन्ना वत्सराजा दिसता आनी हांवें कितें उलयचें सुमनी म्हूण सांगे न्हू राजा पांय पळोवन घे न्हू अडना तुमगे आदेशा प्रमाण हांव करता म्हूण सांगे न्हू वता संध्याकाळा भितर तशीच तो नीर जावन वचूंक घे न्हू गुरुकुला वता आनी भोजराजाक तेगेले रथा बसूंक घे न्हू रान्ना व्हरता भोजराजा प्रायशः 14 वर्षाच्या प्रायाची चलतो ताका कांय गोत हे विशय पुराची राज्य दरबार भितर कितें जालेलें कसलें सांगलें ज्योतिशींनी बापायन कितें विचार केला मागीर बदल म्हूण सांगे न्हू पळोवंक घे न्हू रान्ना मध्य राबयता रात्रेची वेळ हेगे कडेन एक सांज दिवटीगी आसा आनीची ताका तो देवूंक घे न्हू सांगता आसा भोजाक पळ मारया म्हाका तुगेले बापुल्यांनी राजानी एक काम दिला जबाबदारी दिला ते म्हळ्यार तुगे शिरच्छेदन करून घे न्हू तुगेले बोड त्या खांडाक खंय हांवें तेन्ना सहजान भोज विचारता कारण कितें म्हाका मान करचें मागीर बापुलेचें चिंतन कित्याक तेन्ना तो सांगता ना आज खंयची एक ज्योतिश आयलोलो तुगे जाता कळून ताणें सांगलें 60 वर्स तूं राज्यात खंय चक्रवर्त्यात खंय महान नांव घेत खंय हे तुगेले बापुल्याक सहन जालें ना आपणान तुका सिंहासन सोडून दिवचें पडटा म्हणजे एक अत्याशेचेरी हे दुर्गती काम करता आसतो म्हणून तेन्ना भोजाक एक पट पश्चाताप येता सांजचेल्ल्याक जाल्यार
दुसरं काही करू शकत ना तो सान नेवे. त्यानं सांगता तो राजान कशी सांगल की तशी करू अडना. तू गेली इच्छे हांव काही उलयत ना. जलेबीची हे वत्साक राजाक तोडून घेवची जावत ना. तो सांगता आता हांव राजान सांगिल्लें काम करता आसा. जाल्यार राजा कितें एक संदेश दिवचास कितें तुवें, कसलें तरी एक उत्तर सांगचास कितें. तें उत्तर तुवें तरी बरोवन दिल्यार हांव त्या राजा वचून पावयता म्हण. चायकाचे भितर भोजाक संतोश जाता. तो गुरुकुला भितर आशिल्लो, सगळे कडेन गेले काय आशिल्ले चील पुस्तक आनी पट्टी पुराची. थंयची रात्रीची काळखा टायमार सान दिव्या भितरी कसली की बरयता. कसली बरोवंक गे न्हू हें वत्सराजा हातीक मान काडचे कोणायला ती हाती दिता. वत्सराजा कितें बरयलें ताणें बापुलेक पळया म्हणटा वाचता. ते वाचचे भितरी वत्सराजा वैरा गेले अशें जाता. अय्यो हांव मस्त चुकीचें काम करता आसा. राजा आदेश उरोवप म्हाका जाल्यार हांवें केला चुकी निमित्त कसलें की अवांतर घडता वता अशें जावूच नाका. ते राजाक कितें करता हांव तें पळोवंक येता म्हण सांगे न्हू. भोज राजाक भोज कुमाराक मारून नासतना निंपोवन तेगेल्या घराक एक सांज रुमाक सांगे न्हू मागीर घान दवरता आनी सांगता तुवें भायर पडचें नाची खंयची काणा खातीर म्हूण सांगे न्हू. आनी तत्क्षणाची मातयेचे एक सान बुरडेशी मातये बुरडेशी करून गे न्हू. तेका पेंटींग करून गे न्हू. तत्क्षणाची एक रगत आयलीशी करून गे न्हू वस्त्रां बांदून गे न्हू राजा लागीं वता. राजा लागीं वचून गे न्हू ते सोडून दाखयता. पळया तुमगेले अण्णाल चेल्लेले बोड हें हांव कट्ट करून गे न्हू तुमगेले हांडा व्हरता आसा सांगेन. जेन्ना म्हणजे राजा पळयता प्राचीन काल हे म्हणजे लायटा वेवस्था ना तेन्ना दिवे प्रकाशाचेर पळयची उठूची. ताका तितलें कल्पना येवच ना. ओहो ताका दिसता मागेले अण्णाचेले हाणें काडला आतां बरें जालें म्हण दिसता ताका. जाल्यार एक प्रश्न करता मागीर त्या अण्णाचेल्याक ती मान काडटा आसतना भोजा मान काडटा आसतना ताणें कितें तरी लास्ट उतर म्हाका सांगलें की म्हणून. तेन्ना वत्सराज सांगता हय सांगला तुमकी एक चीटी दिवचें सांगलें तेणें म्हूण सांगे न्हू. एक सान पत्र काण गे न्हू राजा हाती दिता. ते राजा अशें पत्र वाचता. पत्र वाचचे भितर राजा दोळ्यांतल्यान गळा 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 उदक येता. हांवें कितें चूक केलें म्हणचे एक भावने त्या राजा भितर येवचे सुरवात जाता. ते पत्रा भितर एक सुंदर श्लोक उरता. ते श्लोक एक फावट सांगता नंतर तेजे अर्थ विवरण करता आमी. ते श्लोक अशें आसा मांधाता च महीपतिः कृतयुगालंकार भूतो गतः सेतुर्येन महोदधौ विरचितः क्वासौ दशस्यांतकः अन्ये चापि युधिष्ठिर प्रभृतयो याता दिवं भूपते नैकेनापि समंगता वसुमती मुंजत्वया यास्यती म्हणून. हे मुंज राजा तुका नमन करून हांव एक प्रार्थना करता आसा. कृतयुगा भितरी सत्ययुगा भितरी मांधाता म्हूण सांगता एक महान राजा जावन गेलो. मस्त बरें करून तेणें सगळ्यां पालन केलें. जाल्यार तो मेल्लो. तो मेलतना तेगेली जमीन घेवन गेलो ना. तेगेलें राज्य तो घेवन गेलो ना. नंतर सेतुर्येन महोदधो विरचितः क्वासौ दशास्यांतकः. श्रीरामचंद्राने सीते अन्वेषणा खातीर सेतू बांदले. सीते हाडले. रावणा मान काडले. राज्य बरें पालन केल्ले. तो बी वच केलेरी तेगे राज्य जमीन घेवन गेलो तो बी गेलो ना. हे केन्ना त्रेतायुगा काणी. नंतर द्वापरयुगा भितर अन्ये चापि युधिष्ठिर प्रभृतयो याता दिवं भूपते. द्वापरयुगा भितर युधिष्ठिर कृष्ण असले अनेक राजे जावन गेलेची. तीन वरकीची बरेक न्हू देश पालन कल्विना तीन वच केलेरी हे जमीन घेवन गेलो ना. केनैके एकेनापि समंगता वसुमती मुंजत्वया यास्यती. तो सांगता आसा एकेनापि समंगता वसुमती. हे भूंय कोणा बरोबर गेलो ना म्हणजे राजा.
त्याला म्हाका तर दिसता असा प्रायशा हे भुंयी तुयी वचत आसतना तुजी बरोबरी वता तशी दिसता असा म्हण सांगचे एक सुंदर जात असले वखणीकेचे पत्र तो दिता असा बापाक. म्हळ्यार कोणें उठलो का राज्य भार केले कोणा बरोबरी हे जमीन गेल ना कोण हे जमीन व्हरूंक शकल ना जाल्यार म्हाका दिसता असा म्हणजे राजा तू हे जमीन घेवन वता अशें दिसता असा अशान तू म्हाका कत्ल करता असा म्हण तू म्हाका काडटा असा म्हण हे म्हणजे तरी हांगा सोडत असल्यार तू म्हाका तरी आशिल्लो हे घेवन वचस तुका अशान म्हाका धरून प्रयोजन ना म्हण तूं कितें करतास म्हाका कत्ल करता असं म्हणजे एक संदेश तो दिता. हे संदेश पळयत भितरी प्राय तिका दोळ्यांतल्यान उदक येता. हांवें कलर चूक म्हणजे कळटा तेका तो यो भोजा म्हूण सांगे न्हू वद्दाडच्या जमनी पडता. तेन्ना वत्सराचें सांतन करता कांय भिन्नाका जावं गेले आतां घटन हे वत्सराचें गुत आसा तेका रक्षण केलेलें जाल्यार राजा सांगशिना डायरेक्ट जाल्यार मस्त पश्चातापानी तो राजगुरू आपण घेता म्हणजे राजा हांवें मागीर पुत्र वध केलो आसा एक प्रायश्चित कितें म्हणून. तेन्ना राजगुरू सांगता पुत्र वधेक प्रायश्चित दुसरें कसलेंच ना. व्हडले व्हड एक होमकुंड सांगे न्हू तुवें ताका सजीव जावन दहन घेवचें हेचें एक प्रायश्चित्त. अशा न्हू फाल्यां सांजेक व्हडले व्हड एक होमकुंड करून तुवें सजीव जावन दहन जेवका म्हण सांगे न्हू राजगुरू सांगता. हें एक उतर ऐकून पश्चाताप येता आसता तो राजा आपणान आतां दहन जावचीच मागीर जीव खाण घेवचीच हांवें केला मस्त चूक आसा सांगचे पश्चाताप रे वद्दाडता आसा. दुसरा दिवस पुनः संध्याकाळा भितरी हेणें अग्नी प्रवेश करता. यथावत हांवें न्हू राजा दरबारा खातीर आयिल्लो तो बेताळ्या भितरी ते संदर्भ भितरी एकलो महान जालो तसलो अद्भुत जालो तसलो तेजस्वी योगी ते राजा दरबारा भितर येता. राजा उलयत तसले चैतन्य ना मंत्री सहजान ते योगी विचारता तूं कोण खंतन आयलो म्हणून. तेन्ना तो योगी सांगता ना हांव हिमालयाची योगी हांवें मस्तोश तपास साधन केल्लो आसा. मागीर इतली विद्या स्कीम सांगल्यार कोणाला तरी येदे भाग मेळ्ळे पुरो शरिराचे ताका पुन्हा जीव कंगे न्हू चैतन्य शक्ती मागीर कोण आसा म्हण सांगता ना राजाक संतोश जावता. तेन्ना राजा तुका देवून येंगे न्हू ते योगील फायदान सांगता आसा. मागीर अण्णा चल्ल्याक हांवें कत्ल करशिले मान काडशिले तेगे लुंड मागीर लुमाका पळोवन आसा ते तुमी घेवन ताका जिवंत करया हांवें केलें चूक आसा म्हण केन्ना मागता की. तेन्ना तूं योगी कांय भिनाका हांव ते वेवस्था करता. रात्री टायमार हांव स्मशाना वता थंय सगळे यज्ञ सामग्री धाडली हांव व्हड यज्ञ कंगे न्हू थंय अण्णाल जिवंत करता म्हण सांगता. ते प्रकार सगळे वेवस्था येता. तो योगी दुसरो कोणात न्ही मंत्री आनीची हे राजांनी करून हाडली तसली वेवस्थेची योगी तो थंय वचून घेवन व्हड यज्ञ करता. हे चल्ल्याक थंतनी आपूण हरताची सावकाश करून आपूण हाडताची. थंय प्रचार येता चल पुन्हा भोजराज जिवंत केलो म्हूण सांगे न्हू ताका आन्याच्यारी राजाक राज्य आपूण हाडगे न्हू पुन्हा म्हणजे राजा आपणाक चूक केलो रे मारया हें राज्य तुगेलेची तूं आतां राज जा तुगे फाटीक हांव म्हणून काम करता म्हूण सांगे न्हू ताका सिंहासन दिता कीट घालता राजा दरबार वचून दिता म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशः आमी हें कितें भोजल चरित्र आसा हें भोजल चरित्र काणीनी हें एक वस्तुस्थिती म्हूण सांगची कळून घेवची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. हें चरित्र निमित्त कळून घेवचें सत्य कितें आमी हें मुख्य तसले भाग हें कथे भितरी. ते भाग म्हळ्यार प्रायशः आमगे सगळ्या लोकांक मना भितरी एक भावन उरता हांवें कितें केलें की ते मागीर फाटल्यान उरका म्हाका मेळका आनी कोणाक वचना म्हण. हे भावनेचेर प्रायशः आमी सगळे लोक जीवन करता आसत न्ही. आतां कसले उरते म्हाका कितें आयलें आसा तें म्हाका कोणें उरका हांवें हें करता हांव घेवन वता म्हण एक स्थिती भितर आज आमी कितें जीवन करता आसाची हें कितलें योग्य. हें जमिनी भितर कितलो लोक आयले ना कितलो लोक गेले ना ओट लोक आयल्याची येव गेले कशी येयल्याची खाली हातीन आयलेत न्ही हांगा वचले कशी गेल्याची खाली हातीन गेलेत न्ही तेणी कोणाची कोणा कितें तरी हरू जालें की कितें तरी करूं जालें कांय हरू जालें ना जाल्लेरीची आमगेले सगळे लोकांक एक चिंतन सुटून जाल्यार प्राय हांव कितें करता तें सगळें हांव घेवन वता म्हणजे भावनेचेर आमी कितें जीवन करता आसाची हें अत्यंत चुकीचें आसा. म्हणजे राजा ताणें सांगिल्ले प्रमाण
म्हणजे राजा तुगेले बरोबर हे जमीन तशी दिसता म्हणून सांगेल की तसा पण आम्ही सगळे लोकची म्हणजे राजाप्रमाणे जाल्ला असायचे आजी मागे की तसा हे आणि कोणाका वचना म्हाका उरका म्हणजे भावने तरी किती जीवन करता असाची हे कितल्यापर्यंत योग्य नागेल गुरु त्यांना म्हणता उरत शिलेची रामकृष्ण परमहंस त्यांना एक कथा सांगता उरत शिले काही भगवंत दोन पठे असत काही जीवना भितरी जे गेले कालावधी भितरी भगवंत दोन पठे असत काही ते म्हणेरी एक पटी भाव भाव जमीन वांटकंग येत असताना देव त्यांना हसता आवडत काही दोन भाव जमीन वांटकंग येत असताना देव हसता आवडत काही हे जाग माग गेले हे जागतो गेले म्हणून दौड किती वांटी करताची त्यांना देव हसत काही हे सगळे जमीन मा गेले अजूनपर्यंत कोणाचे मांडकन घेणं जाल ना असेल कणे असते तू गेली तसं हजार लोक येऊन गेल्याची अजूनही बी तू करता असं मांकडा म्हण देव त्यांना हसत काही एक पटी त्यानंतर अनेक पटी देव त्यांना हसत म्हणले रे एक मनुष्य मोर पडलो उठता डॉक्टर सांगता काही भी नाका हांव एक आराम करून दिता म्हणून त्यांना देव हसत काही चिगेल जीव मागेल हत्या असा हा वरता असा तू कित म्हणत पिश्या म्हणून हे दोन्ही देवान हसते टाइम काही प्रायशः आम्ही किती व्यवहार करता असाची आमकडून बी देव हसत म्हणल्याल ना आम्ही किती हे जमीन मागेले हे जायदाद मागेले म्हणून आम्ही किती होराट करता असाची कितल्यापर्यंत योग्य प्रायशः भुई उंच आमचं असले कितलो गेले कितकी कितलो हे भुई मागेले म्हणून होराट करून ते भुई मित्र पळून गेले कितकी ज्याले भुई कधी बी कोणा काही करू शकल ना एक इंच वेची जास्ती कमी हालीचे शकल ना चाललेली आम्ही करचे चिंतन पडीचे गेलेली आम्ही करचे विशेष चालत असले की ते कार्यक्रम असा पडीचे गेलेली काही की आम्ही अज्ञाना भितर बुडून असाची आमक जीवना सत्य गोत ना आम्ही हे सगळे मागिले जाण ओढता म्हणजे भावने भितर जीवन करता आशिल्ले दुरंत विषय प्रायशः आज आम्ही एक सत्य कळून घेऊ का ते सत्य म्हणून सांगले रे हे कोणाची आम्ही हाडल नाही आम्ही होरू जाऊत ना हे आशिल तशी उरचे याला हाय किती कला असा ते मागे कला भितर मात्र नंतर बी ते कितकी वचका म्हण असा ते हाय चिंतन करू जाऊत ना ते हाय निर्णय करू बी जाऊत ना कारण की ते मागे किंतच पहिले कितकी जावीत ना मागे नंतर कितकी जाणूचित हे कोणा हाती असं जगतपुराची अशा न्हू मागेले हे इथलं तुकडं मागेले म्हणून किती होराट करता असाची तून तिथे अशांती निर्माण जाता असा हे दुःख विषय आज आम्ही आमगे गाव ठिकाण पळयताच आजी गावचे अनेक लोक तिंगली जीवनाकरता शहर आयल्याची शहरात उद्योग व्यवसाय करताची बरे खनाक जीवन करता असाची जाले रे आमगे म्हाल्लो वडकान खंय कितें एक सान एक अर्ध एकर की 5 गुंठ की जागे कलले ते जागे भितर एक कोणतरी व्यवस्थे व्हडलो भाव के थंय उरके ना धाकल भाव थंय उर गेनो देवा पूज करून गेनो ते जमीन पडून गेनो उरक त्याने किंवा भावांक गेनो व्यवसाय करून बरो कोण असा तो भाव थंय असा अजून पर्यंत केन्ना बापान बांदिल्लो ओल्ड घर असा तो थंय असा ओल्ड जाता गेल ते घर आता पोडू आयला हे 4-5 भाव हे 4-5 भाव म्हणल्यानंतर आता कानून प्रकार किती येता ते वांटे येता जाग 5 गुंठ 5 वांट्या मत हे घर पडू आयला आता खंयची जागी खेळ राबचे कुलधर्म देव म्हणून सांगेन खंयचे भाव थंय जीवन करता असा त्याने खंयची जागे राबचे बाप वांटे करी आमच्या कोणा भाव ऐकत ना कडे पळया म्हणून सांगेन चिन्हवर किती लक्ष देता ना हे का घर पडता असा राबचे बरे घर बांधले आमच्या खंय बांध कोण कळत ना हाय एक घर बांधले हे मागील म्हणते एक म्हणते दुसरं भावान सांगले रे घर बांधले कोणा वता अशी जाऊन गेलो असले कडका भितरी आज आमगे गांवां ठिकाणचे लोक पडता असाचे इतलेच न्ही इतलं मस्त कष्ट होते ना सांगले रे येन रडताचे स्वामीजी सांज जागव वांटे असो आमगे घर पडता असा कित कर कोण कळत ना भाव ऐकत ना म्हणून तेगेल काला जाले भावाला चेडा तेगेल काला पडिले रे भावा काला बी वांटे जाल ना ते भाव उठू गेलेच भावा चेडा काला आयले आशिल 5 वांट्यात आशिल्ले पहिले करू गेले एक गुंट्यात आशिल्ले ते भावा 2 चेड म्हणले रे 5 गुंट्यात कितले वांटे केले 10 वांटे
ते कितले येतो कडेन 5 गुंठे अर्ध गुंठे कित करू येतो त्या अर्ध गुंठे भितरी काय करू जाऊत ना थंय बीच झगडे मागीर बाप्पान कळला आसता म्हाका जावं का अर्द गुंठे जावं का हे हांव घेवन वता शिकंग उलयताची हे कितले पर्यंत योग्य आसा आम्ही शहर आयल्याची आमचे कडेन घार आसा दार आसा आमी बरेंकान आसाची गांवां कोण आसा ताका एक वेवस्थीत करून दिवंक न्ही आमी तेगे नांवान थोडेपण जमीन करून तूं मारे उर रे बरें करून उर रे इतले दीस तूं करून गेला देव धर्म तूं बरें करून उर रे बरें करून चल रे म्हणून सांगीत न्ही आमी तितलें उदार करून दाखयत न्ही आमी जाल्यार तें आमचे कडेन ना आमी हे जमीन आमी घेवन वता कितकी हे मागीर बाप्पाला आसची आब्बाला आसची म्हणून सांगू होराट करता करताची ती जमीन तशी पाड्याक पडली गेल्यार खंय की आमी सगळोकुची मुंजाला मनी जीवन करता असे की म्हणजे सत्य हाजे अर्थ घेव केला अशें आमगे न्हू असली कितें मनस्थिती आसा हे मनस्थितींतल्यान आमी भायर येवची अनिवार्यता आसाची आतां तो विचारचें काम ना आतां नेमेन एक कायद आतां न्ही मस्त वर्सां पयलीं आयली पयलीं दादल्या चेड्यार मात्र भाग म्हण आशिल्ले आतां ते गेले बाये चेड्यावर किच हक्क आसा हे जाल्लो तोडू वत ना हे उठ्ठ बाय चेडीन बसलेच मागती बेजाव का बाप्पाला आसता मागती बेजाव का बाप्पाला आसता इतले पेचाट मुळे भाव लोकांक हे भयणी लग्न करून दिवं केल्यार उठ्ठू आसची कोंगे न्हू आशिल्ली एक जमीन जावन लग्न करून दिल्लो आसा लग्न करून ते घोवा घरात बरें जाण आसा आनी हांगा आसतीचे ते कितें दुरंत न्ही हे कितले पिशेपण न्ही आमगेले ते भाव लोक रडताचे स्वामीजी उठ्ठ विकूंक घेवन आमी भयणी लग्न केलो आतां सान जमीन आसतो ती जमीन हक्क कोणानी परतून भयणीन बसतो भयणी चेडा तूं कशें करता झगड्याक येता वो म्हण कसले चलता आसा कसले करता आसा आमी कोणा विरुद्ध करता आसाची हे तरी चिंतन करूं गेल्यार प्रायशः आमी वता आशिल्लो तसलो वाटी समू नये म्हणून आमकडे अशें उरतना आम्ही जीवन करता आसतना कितें करता जीवन करता प्रिती मेळका विश्वास म्हणका एक जान उरका आमी सगळोकुची बांदेवाचेर उरका म्हूण जीवन करचें न्ही वे ते एक सान जमिनी एका तुकडे एका तरी आमचे कडेन मस्त मस्त जमीन आसा घार आसा दरबार आसा उठो आसले बीच आनी परतून ते हळ्ळी वचूंक घेवन ते म्हाका तुकडे जावका हें जावका देवडी जावका म्हूण आमी कितें होराट करता आसाची हे होराटाक कितें अर्थ आसा कितें हे कितें तरेची हुंतू निमित्त मना समाधान मेळटा कितें म्हूण विचार करूं गेल्यार प्रायशः आमी सगळोकुची म्हणजे राजाने नाही जीवन करता अशें सत्य आज आमी कळून घेवं केला अशें आमगे न्हू आमी थोडे विशाल दृश्टीकोन करून घेया बाप्पान कळलेले आसती आज्यान कळलेले आसती म्हणजे जाल्यार तरी प्रायशः आमी कर्नाटक पर्यंत येता तशें की ना की आमी पुराची उत्तर भारता भितरीची सिंधू नदी प्रांता भितर उरता आशिल्लीची थंय आशिल्ली ती आमगे पुरोचे लोक पुराची आमी हांगा येता आशिल्लीची कोणाची ना आमगे पुरोचे लोक तेंगे जमीन सोड 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 हांगा आयल्या म्हणजे जाल्यार तरी आमी बेरे सोडून खंय वताची हे अशें आसतना जिवनात सत्य आमी हे मागेलेची म्हाका जावकाची म्हण कितें होराट करूंक न्हू आमी बांधे वायट करून घेवचे आसा संबंध वायट करून घेवचे आसा कोर्टा वचूंक न्हू एक जमिनीक कांय तुकडे किंमत उरतना ताका एक 10,000 बी येतकी ना की एक अर्द गुंठ्याक जाल्यार वकिलाक 10 लाख रुपये दिवंक न्हू आमी कितें होराट करताची हे कितलें योग्य आसा अशा न्हू आमी थोडे परिवर्तन जावका जिवना भितर आमी मागीर बाप्पा मान कितें कळले कसं चलता आसा कोणा दिवची बर हें कोणाक अवश्य आसा जमिनी कोण जमीन दिलेली तो एक सुखान उरूं शकता जेन्ना आमी उदार चिंतन करून चेकी जमीन उठून लोकांक प्रितीन बरोवन दिवन आमी येवची बर न्ही वे ते आमी जिवंत आसतना जर करनाशी उदीर आमगे पुतल कालाक आनी भाग देता वता तिनीक ते करतले वे अशा न्हू थोडे आमी जागृत येवका आमी जिवना भितर हांव कितें करता आसा मागीर वाट कितें आसा मागीर बाप्पाल चिंतन कशें आशिल्लें आमी कशें उरक म्हण आशिल्ले जाल्यार आतां आमी कशें करून जिवन करता आसता म्हणजे थोडे तर चिंतन करूं गेल्यार प्रायशः आमी एक जिवना भितर बदलावण करूंक शकताची अशें हांवें न्हू आमगेले हे कथा म्हणजे तात्पर्य तेची आमी म्हणजे राजान आमगे जावचें ना सगळे मागेलेची म्हाका उरका म्हणजे भावन सोडका कोणाले जमीन अजून पर्यंत जालना हे जमिनी कितले जगत ते पळयले की जमिनीनी कितले ते जमिनी भितर लाश पुरला की शव पुरला की जमिनी झगड करूंक न्हू जाल्यार अजुनूय आमी त्याची जमिनीक आतां झगड करता बसलेली आमगे जिवनाक समाधान शांत मेळूं शकतले अशें आमगे न्हू आमी थोडे विचारवंत या
आम्ही थोडेची उदार चित्त जाया आम्ही कितकले बरे येतले, कितकले आमगे संबंध आत्मे ते बरे उरतले. आम्ही कशी करून जीवन करू गेलेली आमगेले धर्म संस्कृती आचार विचार बरे जावं उरचे शकतले. त्याचे बदल थोडेची आम्ही चिंतन करून घेणू प्रीतीने विश्वासाचेरी आम्ही मुखार गेल्ले म्हण आसतरी प्रायशः मस्तीतले बरे काम जावचे शकता. जर बायल चेडाक घोबागार आसची ना तेन्ना सहजान विचारची काही ना जाल्यार विचारीची गरीब तर नासलेली त्या थंय बी उरून आनी हांगा बी येताची म्हणजे आसतरी ते कितले योग्य म्हणून विचार करत असले आता. कानून सोडया ते कानूनाक एक व्यवस्था म्हणना ते तेगे चौकटाचेर चलता उरता कानून. कानूना विरोध न्ही हांव जाल्यार कानूनाची व्यवस्था वेगळे. एक कानून मनुष्याक अनुकूल बी जाता प्रति अनुकूल बी जाता अनानुकूल बी जाता. अशें हांव घेवन आमी जिवन कशी वचका आमी जिवन कशी उरका आमगे चिंतन आमी कशें दवरून घेवका म्हण चिंतन केल्यार प्रायशः आमी म्हणजे राज कशें हुशार जावन तिगळे पुत्राक भोज राजा ताणें जमीन दिवन तो कशें स्वस्थ उरले की तशें आमगे समाज स्वस्थ उरूं शकता. आमगे कुटुंब बरे चिंताचेर उरूं शकता. अशें हांव न्हू तसलें एक उदात्त चिंतने आमगे भितर येवो आमी सगळे लोकांची बरे भावनेचें जीवन करता असले एक शक्ती सामर्थ्य ज्ञानेश्वरी आमकां सगळ्यांक दिवो म्हणजे एक प्रार्थने श्री ज्ञानेश्वरी विचारणाक करचें इश्ट करता आसा.